नमस्कार मंडळी, आज बनवलं होतं पिठलं भात किंवा पातळ झुणका भाताबरोबर खाण्यासाठी। अगदी पहिल्या काळी हा पदार्थ आवडीने बनवला जायचा आणि खाल्ल्याही जायचा। हल्लीच्या काळी हा पदार्थ फार थोड्या प्रमाणामध्ये बनवला जातो, कारण आता आपल्याकडे अनेक नवनवीन ऑप्शन आले आहेत। पिठलं भात तोंडी लावायला लोणचं, कांदा, काकडी, आहा एकच नंबर। तोंडाला चव नसेल तर तोंडाला चव येते हे खाल्ल्यामुळे। चला तर मग आता पातळ पिठलं बनवूया। तर त्यासाठी मी कढई गरम केली, तेल घातलं, मोहरी कढीपत्त्याची फोडणी केली, जिरे लसूण मिरची खलबत्त्यामध्ये मी कुटून घेतलेली आहे। ते छान आता तेलामध्ये फ्राय करायचं। ते छान असं परतल्यानंतर कांदा घालायचा, तोही छान असा मऊसर परतल्यानंतर थोडासा त्यामध्ये टोमॅटो घालायचा। टोमॅटो जास्त घालायचा नाही पिठल्याला, थोडा घालायचा, कारण झणझणीत चरचरीत चवच पिठल्याला छान लागते। मी आता थोडासा टोमॅटो घातला, तोही छान असा परतून घेऊयात। हा पदार्थ फार आता दुर्मिळ होत चाललेला आहे आणि पहिला इतका हा खाल्ला जायचा ना, त्यामुळं काय हे अनहेल्दी असं वाटत नाही, खायला हेल्दी आहे। आता छान परतला आहे, त्यामध्ये हळद, हिंग घालायचा। पिठल्याला हिंग घालाच आवर्जून, कारण छान चव येते। थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून पाणी घालायचं। आपल्याला किती पिठल्याची क्वांटिटी हवी आहे त्या प्रमाणामध्ये। माझ्या घरामध्ये कोणाला आवडत नाही, मला फार आवडतं, माझ्या सासऱ्यांना पण आवडायचं। तर आज माझ्याकडे ही संधी आली होती पातळ झुणका भात बनवायची, तर मी सोडली नाही, चा पूर्ण फायदा घेतलेला आहे संधीचा। तर आता मी खळखळून उकळी आलेली आहे, तर बेसन पीठ त्यामध्ये हटून घेतलेलं आहे। पातळ करायचं असल्यामुळे थोडंच बेसन पीठ घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची, झाकून छान ह्याला शिजवून घ्यायचं। चवीला एकच नंबर लागतं। कोणाकोणाला पिठलं भात खायला आवडतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, खूप छान लागतं। कधीतरी तुरीच्या डाळीच्या आमटीऐवजी झुणका भात हा ऑप्शन मला बरा वाटतो। चला मंडळी, चॅनल नवीन असाल चॅनलला पटापटा सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। व्ह्यू भरपूर येतात पण सबस्क्राईब वाढत नाहीत, नवीन यूट्यूबरला सपोर्ट करा।